नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. अल्पवयीन मुलीच्या छळ प्रकरणात कारवाई. नगरसेवकासह आरोपींना पोलीस कोठडी. 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रत्नागिरीत पाणी टंचाईचे संकट गडद. शिळ धरणातील पाणीसाठा घटला. जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय. सिंधुदुर्गात पावसाचे दमदार पुनरागमन. 15 दिवसांतर पावसाची हजेरी. शेतकरी वर्गाला मोठा दिलासा. भात लागवडीला मिळणार वेग. आणि पंधेरीतील बोरिंगला कुलूप. प्रकरण पाणी पुरवठ्यावरून ग्रामस्थ संतप्त. रात्री बोरिंगचे पाणी बंद. पाहुया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील पेण येथे अल्पवयीन मुलीच्या कथित छळ प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात पेणमधील नगरसेवक कुणाल नाईक, उपेंद्र कोलटकर यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उरण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायदा या अंतर्गत तसेच बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान समाजातील जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रकरणातील सर्व तथ्ये तपासून समोर यावीत आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी विविध स्तरातून व्यक्त होती आहे. या घटनेमुळे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्वाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी शहरासमोरील पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून 22 जून उजळूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने प्रशासन सतर्क झाले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पाण्याची बचत व्हावी यासाठी जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. दरम्यान जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांना पाण्याचा जपून आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणी वापर टाळून उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले. पावसाची प्रतीक्षा कायम असताना रत्नागिरी शहरातील पाणी संकटावर मात करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होतीये. ज्या ज्या धरणामध्ये कमी पाणी आहे ते आपण मॉनिटर करतो आहे. मला आता जसं काल सूचना मिळाली की नातूवाडी डॅमकडनं खेडला सप्लाय पाहिजे, खेड नगर परिषदेला सप्लाय पाहिजे. ते पण आम्ही आदेश दिलेले आहे जेणेकरून नातूवाडीपासून ते पाणी सोडून त्यांना पण उपलब्ध करून देऊ शकतात. याचबरोबर आम्ही सर्व नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की आपण खूप केअरफुली पाणीचा वापर केला पाहिजे. जे आपले नॉन फूड आयटम्स असतील, जसे आपली गाडी वगैरे असतील त्याला धुणे, असे काही ठिकाणी जे आपल्याकडे रॅम्प वगैरे असतील, कॉर वॉशिंग सेंटर्स असतील, या सर्वांमध्ये प्रांतांना आणि तहसीलदारांना किंवा त्या नगर निगमचे यांना सीईओला आम्ही सूचना दिली आहे की त्या ठिकाणी तुम्ही तसे जे व्यवसाय असतील त्यांना बंद करावे आणि फक्त पिण्याचे पाणीसाठी, म्हणजे पाणीचा वापर फक्त पिण्यासाठी व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांना नोंद दिली आहे. त्याचबरोबर आता आपल्याला अपेक्षित आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये पावसाचा वाढ होणार, तो आपल्या धरणामध्ये पण पाणीचा वाढ होणार. परंतु जसे रत्नागिरी शहराचा तुम्ही बघितला तर रत्नागिरी शहराचे आपले हे जे धरण आहे इथे जवळपास 15 ते 20 दिवसाची सप्लाय आपल्याकडे आहे आणि त्याच्यानंतर प्लॅन बी म्हणून पण जे डेड वॉटर स्टॉक असतो जे आपण याचा गृहीत धरत नाही, तो पण आपल्याकडे पुढे 20 ते 30 दिवसासाठी आहे. म्हणजे आपल्याकडे जर टोटल तुम्ही एकूण बघितलं तर आपल्याकडे 1 महिन्यापेक्षा जास्तचा पाणी उपलब्ध आहे स्टोअरमध्ये. परंतु तो मला असं वाटतं की आता पावसाच्या वेळ जेव्हा सुरू होणार तर हे लगेच आपल्याला म्हणजे रिलीफ मिळणार. परंतु पाण्याची पर्याप्त व्यवस्था आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणीच्या थोडंसं टंचाई निर्माण झालेली आहे तिथे जिल्हा परिषद सीईओला पण मी माहिती दिली आहे की त्या गावाची माहिती आम्हाला द्या. त्याच्यात जर आम्हाला टँकरची व्यवस्था करायची तर ताबडतोब तशी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल खेडमध्ये तुम्ही बघितलं आम्ही 2 दिवसामध्ये करून दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर दमदार पावसाने पुनरागमन केले असून गेल्या 15 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली आहे। सावंतवाडी, कुडाळ, माणगावसह अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। पावसाअभावी भात लागवड आणि इतर शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती। अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते, मात्र आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेतीच्या कामांना आता वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान पावसाच्या पुनरागमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यात आगामी काही दिवसात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते। अलिबाग तालुक्यातील धोकवडे 1, धोकवडे 2 दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी रात्री चिंचेची 2 मोठी झाडे कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला। अचानक घडलेल्या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। घटनेची माहिती मिळताच समाजसेविका संजना पाटील, संदेश पाटील, स्थानिक ग्रामस्थ, मांडवा सागरी पोलीस आणि स्वयंसेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। झाडांचा आकार मोठा असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला होता, मात्र सर्वांच्या समन्वयातून आणि अथक प्रयत्नातून सुमारे 2 तास मदत कार्य सुरू ठेवण्यात आले। अखेर कोसळलेली झाडे हटवून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। ग्रामस्थ, पोलीस आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेमुळे मोठी अडचण टळली असून संकटाच्या वेळी दाखवलेल्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाड तालुक्यातील पंधेरी गावात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर एक वेगळाच वाद समोर आला आहे। गावातील पिण्याच्या पाण्याच्या बोरिंगला सरपंचांनी कुलूप ठोकल्याची चर्चा असून यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे। अशा परिस्थितीत पंधेरी गावातील बोरिंगला सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुलूप लावले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। दिवसभर कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक सायंकाळी पाणी भरण्यासाठी येतात, मात्र याच वेळेत बोरिंग बंद असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान बोरिंगला कुलूप लावण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पाणी टंचाईच्या काळात नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे। पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली। पाणी टंचाई, फिरते स्वच्छालय आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत पाठपुरावा सुरू केला। पदभार स्वीकारताच अरविंद म्हात्रे यांनी पनवेलमधील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधलं। विशेषतः वाढत्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त करत नागरिकांना शाश्वत पाणी पुरवठा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली। पनवेल शहरातील पाणी प्रश्नासह मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर महापौर नितीन पाटील यांनी ही प्रतिक्रिया देत प्रशासन नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचा दावा केला आहे। पनवेलमधील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष रंगताना दिसत असून आगामी काळात या मुद्द्यांवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज नवी मुंबई महानगरपालिका लोकसंख्या किती आहे? 20 लाख लोकसंख्या आहे। आज 20 लाख लोकसंख्या एका व्यक्तीला 135 लिटर पाणी लागतोय, मग जवळजवळ 270 ml पाणी लागतोय टोटल। 270 ml पाणी असताना 450 ml तुमच्याकडे आहे आणि तुमचे आयुक्त आणि तुम्ही सर्वे केलेला 100 ml आमच्याकडे अतिरिक्त पाणी आहे आणि आम्ही हा पाणी आम्हाला 30 ml एक्स्ट्रा मागतोय आणि या 30 ml पाणी न दिल्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये यांच्या विरोधी याचिका दाखल केलेली आहे। कारण गेल्यावेळी अधिवेशनमध्ये, आज हे अधिवेशन चालू होतोय, गेल्यावेळी अधिवेशनमध्ये बजेटमध्ये सन्माननीय राज्य अर्थमंत्री उत्तर दिलं होतं का मुख्यमंत्र्याबरोबर बैठक लावून पनवेलला जेव्हा नावाशिवा टप्पा 3 चं पाणी मिळत नाही तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी द्यावं। मग का भेदभाव होतोय? कोण भेदभाव करतोय? इथे सत्ता पाहिली तर नवी मुंबई महानगरपालिकेला भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिकेला भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई महानगरपालिकेला आमदार भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिका पनवेल तालुक्यातले आमदार भारतीय जनता पक्ष। मग कोणामुळे घोडा अडवले? का पाणी आणू शकत नाही नागरिकांना? आज पाणी नाही म्हणून आज नागरिक आम्हाला कमेंट्स करतात, आमच्या घरी येऊन हंडे घेऊन येतात आमच्या घरी का आम्हाला पाणी द्या, आंघोळ करायला पाणी द्या, टॉयलेटला पाणी द्या, शौचालयाला पाणी द्या, प्यायला पाणी द्या। याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात, मी आमचे मित्र नगरसेवक हरीशजी केनी, तुषार पाटील आणि आमचे गटनेते केतन भगत या चौघाही मिळून आज न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। 13
मेला जेव्हा उल्वे इथे आले असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. तर त्याच्यात विषय असा आहे की ह्या वेळेला कडक उन्हाळा असल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धरणातलं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन जास्त झालं. त्यामुळे त्यांनाही भीती होती की कारण अल निनोमुळे पावसाळा हा लांबणार होता. त्यामुळे सर्वप्रथम नेहमी आपण आपल्या घरातल्या कुटुंबाचं सदस्यांचं पोट भरतो आणि मग उर्वरित जे सरप्लस असतं ते आपण बाहेरच्यांना देतो. हा रीतिरिवाज जगभर आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या करधारकांची किंवा त्यांच्या नागरिकांची काळजी घेण्याचं प्रथम ठरवलं आणि मग ते उर्वरित जे पाणी आपल्याला पनवेल महानगरपालिकेला देण्याचं जे मान्य केलंय त्यामध्ये त्यांनी यावर्षी कमी पाणी दिलंय हे मी मान्य करतो. परंतु देण्याचंच धोरण नाही असं त्यांचं धोरण अजिबात नव्हतं. आता अरविंद म्हात्रेंना जिथे जायचंय ते जनहित याचिका नेहमी दाखल करतात. ते नेहमी त्यांचे कोर्टाचे पेपर तयारच असतात. त्यामुळे हा एक त्यांचा स्टंट आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यात मजबूत जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखला जाणारा ॲडव्होकेट अतुल चौगुले यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यांच्या समर्थकांसह झालेल्या या पक्षप्रवेशामुळे दक्षिण रायगडमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष महत्त्वानं पाहिलं जात असून श्रीवर्धनसह संपूर्ण दक्षिण रायगडमध्ये या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त दक्षिण रायगड जिल्हा भाजपच्या वतीने विकसित भारत संकल्प संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, आत्मनिर्भर भारतच्या उभारणीसाठी आणि जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार उपस्थित होते. त्यांनी संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करत केंद्र आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, कोकण विभागीय संघटन सरचिटणीस अभिजित पेंडेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कैलास पायगुडे आणि सरपंच ज्योती पायगुडे यांनी यावेळी भाजपमध्ये घरवापसी केली. विकसित भारतच्या संकल्पपूर्तीसाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रोहा तालुक्यातील कोलाड येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा, रोहा विभागीय ग्रुप कोलाड, खाम आणि कुडली यांच्या वतीनं तसेच कुणबी युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अनंत म्हस्कर यांच्या विशेष सहकार्यातून गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. कैलासवासी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात 10वी 12वी तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या 200हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुणबी जोडो अभियानांतर्गत मार्गदर्शन सत्र आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक आणि विविध मान्यवर, पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश यावेळी देण्यात आला. या यशस्वी उपक्रमासाठी कोलाड, खाम आणि कुडली विभागातील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परंतु इतर जे असणारे नेते मंडळी असतील ते आता गेले 40 ते 45 वर्ष आपल्याला काय करतो, निवडणुका आल्याची मिटिंग लावतात आणि मिटिंग लावून आपल्याला दाखवतात की आपल्याला समाजासाठी आपण काहीतरी करतोय. परंतु प्रत्यक्षात आपल्याला काही मिळत नाही. ही मंडळी फक्त निवडणुकीमध्ये दाखवतात की पूर्वी समाजाचा एक जातीच्या काढण्याचा प्रश्न सुटला तर आम्हाला मोर्चे काढण्याचे आंदोलन केली. आपल्याकडे लोकांकडे सगळ्या चोरीचा पुरावा नाही आणि पुरावा असल्यामुळे आपल्याला दाखल मिळत नाही. तर जन्माने कर्माने पूर्वी सांगतात आपल्या मुलांचं शिक्षण झालेलं, आपल्या वडिलांचं शिक्षण झालेलं नाही म्हणून आमची नोंद नाही, म्हणून आम्हाला दाखल मिळत नाही.
यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.